आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर, हात हातोड आणि छेद काय केले. त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. त्याला एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. हा पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा. पुढे एक, हे बघा 2 3 4 आणि देवाच्या खाली एक आहे बघा. हे चारी खांब आहे, चारी खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावरती देव बघा, डोकी बघा. नंतर व्हिडिओ काढा तरी चालेल, व्हिडिओ काढा. हा नंतर डोक्याला. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले हे खाली संगमेश्वर मंदिर आहे, तिथे 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरराणी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला हे आजवळ का रेल्वे स्टेशन खरं संगमेश्वर हे आहे. छत्रपती 10 फूट खोल आहे, खाली उतरू नका. इथून खाली गेला की 3 संगम बघा, जवळ आहे, 5 मिनिट लागतील. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निघा, कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण हे पण संगमेश्वर. कोकण तळ, तळकोट, गावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथं झालंय. पुलावर नंतर फोटो काढून घ्या. आपल्या इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी, राजवाडी, गोळवली टप्पा, राजवाडी, पेट्रोल पंपाजवळ विचारा. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असते बघा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जमलेलो आहोत आज. आपण हे सगळं बघतोय, हे आपलं भाग्य की अंगावरती शहारे येतात. नाही मारू नका, ठीक आहे, बोला असू द्या. आज ह्या जागी खरंच अंगावरती शहारे येतात की त्यावेळेला आपल्या राजाला इथे अटक झाली. संभाजी राजाला मन भरून आलं की आपला छावा, हिंदूंचा छावा, ह्या मराठेशाहीचा छावा, ज्याला ह्या ठिकाणी अटक झाली. आपल्यासाठी ही गोष्ट खूपच खेदजनक होती त्यावेळेला. आपण थोड्याच दिवसापूर्वी हे फक्त एका मूवीद्वारे बघितलं. आता ही मुलं लहान आहेत, पण तुम्हाला सर्व मुलांना विनंती आहे की तुम्ही वाचन ठेवा, इतिहास वाचा, जुना इतिहास वाचा. यातूनच तुम्हाला कळणार आहे की आपलं मराठेशाही किंवा आपला देश, आपले छत्रपती शिवाजी महाराज, आपले छत्रपती संभाजी महाराज हे काय होते, हे कोण होते, कसं त्यांनी हे स्वराज्य घडवलं. 7 मावल्यांना जेव्हा सोबत घेऊन रायडेश्वराची शपथ घेतली, हे सोपं नव्हतं. एवढ्या मोठ्या आदिलशाहीला चॅलेंज करून पुढे जायचं होतं. आज त्या राजाला त्रिवार मुद्रा म्हणून एका स्वरात आपण सगळ्यांनी म्हणूयात, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. या ठिकाणी घेतला आपले काका म्हणू, आपण काय म्हणू, आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांचं. आपल्या संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक मंदिर, उदगीर, जिल्हा लातूर ह्या शाळेच्या वतीनं आधी मनापासून आभार. त्यांच्यासाठी थँक्यू. सर नंबर घ्या. अतिशय पूर्णपणे सांगणार आहेत. आपण खूप दूर आलो, त्याने अतिशय कळकळीने तुम्हाला इतिहास सांगणार आहेत. क्लॅप गो. तुम्ही महान आहात, तुम्हाला एवढं चांगलं स्पॉटवर बघायला आले. येऊ शकता का तुम्ही मोठे झाले? आता आणि एक काम करा, सगळ्यांनी पिन ड्रॉप चालेल. मॅडम अभ्यास करायला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये कसबा हे गाव, निसर्गरम्य कसबा गावामध्ये खूप मोठं नसलेला गाव आहे.
ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये या कसबा गावाला खूप महत्त्व आहे. तसंच हे कसबा गाव हे दक्षिण काशी म्हणून इथे संबोधलं जातं, कारण ह्या गावामध्ये 365 मंदिर आहे. त्याच्यापैकी इथे हे त्रिवेणी संगम आहे. अलकनंदा ही सह्याद्रीतून आलेली ही अलकनंदा आहे. या ब्रिजच्या खालून गेलेली वरुण आहे आणि खाली असा त्रिवेणी संगम म्हणून संगमेश्वर देवस्थानाचं नाव आहे. अलकनंदा, वरुण आणि त्रिवेणी संगम असल्यामुळे या देवस्थानाचं नाव संगमेश्वर पडलेलं आहे. तिथं शिवकालीन असल्यामुळे इथे संभाजी महाराज पूजा अर्चेसाठी येतो. तिथून इथं 5 मिनिटावर तुम्ही जर गेलं तर कर्णेश्वर मंदिर आहे. तिथेही ते पांडवकालीन आहे. 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधलेलं आहे. पूर्ण चौथऱ्यापासून तर अगदी घुमटापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण काळ्या दगडामध्ये आहे. तसं 5 पांडवांचे 5 ताटं आहेत. जिथं एंट्री कराल तिथं सुरुवातीला पहिलं एक ताट आहे, दुसरा महादेव बसले तिथं दुसरं आहे, डाव्या साईडला तिसरं, उजव्या साईडला चौथं आणि 5वं तिथं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या खाली 5वं ताट आहे. आणि जर आज तुम्ही जर पाहिलं तर एवढं बारकाईनं लक्ष टाकलात तर त्याच्यावर पूर्ण नक्षीकाम आहे त्या काळ्या दगडावर. आणि ते दगडाची फिनिशिंग बघाल तर आताशा मशनरी त्याच्यासमोर फेल आहे. तसंच आतमध्ये जर तुम्ही पाहिलात तर आतले जे 4 खांब आहेत त्या खांबावर देवता झोपलेले आहेत आणि त्यांनी जो कलसाचा बोज आहे तर आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. तसंच जशी पहाट झाली, कोंबडा हरवला, तसे ते पांडव निघून गेले. त्यांची जी ताटं होती ती पलटी केली त्यांनी आणि ते निघून गेले. एका रात्रीमध्ये पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. तिथून जर तुम्ही आणि 5 मिनिटं पुढे गेलात तिथं सरदेशांचा राजवाडा आहे, जो आता छावा पिक्चर तिथं संभाजी महाराजांना पकडण्यात आला. हा सरदेशांचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं त्याच्या संघाती सरसेनापती मालोजी घोरपडे होते, ते शहीद झाले. मग त्यांची समाधी इथून 11 किलोमीटर कारबाटले गाव आहे त्या गावामध्ये आहे. कारबाटल्या गावामध्ये आहे. त्याच्या संभाजी महाराजांची सासरवाडी येशूबाईंचं माहेर हे इथून 15 किलोमीटर शृंगारपूर हे गाव आहे, तिथं त्यांचं माहेर आहे. ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस हे सरसेनापती मालोजी घोरपडे शहीद झाले. पण आता त्या सरदेशांच्या राजवाड्याजवळ गेला तर त्याच्या पाठीमागे एक विहीर आहे. त्या विहिरीला अंडरग्राऊंड आतमध्ये भुयारी मार्ग आहे. तसेच तिथं मंदिर आहे. ती मंदिरं पण त्या मुघलांनी उद्ध्वस्त केली. आणि आता छावा पिक्चर झाल्यानंतर गव्हर्नमेंटला जागा आल्यानंतर गव्हर्नमेंटने ती जागा सरदेशांचे जे वंश त्यांच्याकडनं ती विकत घेतली, आजूबाजूचा परिसर घेतला. अशी टोटल 5 एकर जागा घेतलेली आहे. एक 2-3 वर्षामध्ये तिथं भव्य स्मारक तिथं होणार आहे. ओके, धन्यवाद. द्यायचे वतन आणि जहागीर देत असल्यामुळे जे वतनदार आणि जहागीरदार होते ते शेतकऱ्याला अन्याय आणि अत्याचार करतात. ही गोष्ट जेव्हा शिवरायांच्या लक्षात आली तेव्हा शिवरायांच्या काळात वतनदारी आणि जहागीर द्यायचं बंद केलं. पुढे काय केलं त्यांनी तर रोख रक्कम पगार द्यायला सुरुवात केली. ते म्हणजे जहागिरी वतन बंद केली. त्यातल्या त्यात काय झालं, काही काळामध्ये या भागामध्ये जे गणोजी शिर्के आहेत, गणोजी पिलाजी शिर्के म्हणजे हे शिवरायांचे काय होते, शिवरायांची मुलगी ही गणोजीराजाची होती कुंवरबाई आणि संभाजीराजानं येसूबाईशी गणोजी शिर्केची बहीण संभाजीराजांना दिली होती. म्हणजे मेहुणे होते ते. पण गणोजी शिर्के खूप वेळचे असल्यामुळे शिवरायाकडे त्यांनी शिवराय असताना सुद्धा आपल्या वतनाची जागीरची मागणी करायला सुरुवात केली. पण शिवरायाने कधी दिली नाही. जेव्हा शिवराय वारले, शिवराय गेले, तेव्हा मग ते संभाजीराजे आणि दुसरे छत्रपती या हिंदवी स्वराज्य झाले. तेव्हा गणोजी शिर्केला अजून जोर पोहोचला आणि त्याला वाटलं की आता बहिणीचा नवरा आहे आपला छत्रपती, आता आपला कसंही जहागीर मिळेल या आशेनं तो रायगडावर गेले. रायगडावर गेल्यानंतर स्पष्ट शब्दात काय सांगतो संभाजीराजांनी की जी शिवरायाने माझ्या वडिलांनी पद्धत बंद केली ती मी दुबारा चालू करणार आहे, जी रोख रक्कम दिली आहे तीच चालू ठेवणार. या गोष्टीचा गणोजी शिर्केला खूप राग आला आणि काय केलं त्याने मुघलांना जाऊन मिळाली. मुघलांना जाऊन मिळाल्यानंतर ही संधी मुघलांना अगोदरच पाहिजे होती, कारण या महाराष्ट्रामध्ये मुघलांना सगळा प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता, पण महाराष्ट्र कधी औरंगजेबाच्या पुढे चुकला नव्हता. त्याचं मुख्य कारण म्हणजे ते पाहायचं तुम्ही जे निसर्ग सौंदर्य आहे, उंच दऱ्या खोऱ्यांचा सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे, याच्यामुळे कधी मुघलांना महाराष्ट्रावर कधीही कब्जा करता आला नाही. मुख्य कारण ते आहे. लाखोच्या संख्येत मुघलाकडे सैन्य होतं, पण शिवरायाकडे बोटावर मोजणे इतके मावळे होते. त्याच बोटावर मोजणे इतके मावळ्याने या दऱ्याखोऱ्याच्या डोंगरामुळे सळोकी पळ मुघलांच्या सैन्याला केलं. आणि त्याचा फायदा फक्त काय झाला औरंगजेबाला की संभाजीराजाचा खुद बायकोचा भाऊ आपल्याला येऊन मिळाला आहे, म्हणजे आपल्याला काय तर साध्य होणार आहे असं सिद्ध झालं. तेव्हा औरंगजेबाने काय केलं, त्याचा जो सगळ्यात मोठा सेनापती होता मुकरब खान, त्या मुकरब खानला सैन्य देऊन तो पाठवून दिला आणि
काय झालं तर गणोजी शिर्के छोटे मोठे हल्ले आणि अन्य अत्याचार या परिसराच्या भागावर करू लागला. तेव्हा संभाजीराजाने त्यांचा विरोध करण्यासाठी त्यांचा जो सर्वात जवळचा मित्र होता कवी कलश, या कवी कलशाला त्यांचं समाधान करण्यासाठी इथं पाठवून दिलं. कवी कलशाने त्यांचं समाधान केलं, पण गणोजी शिर्केने त्यांच्यावर आक्रमण केलं. दोघात खूप मोठी लढाई झाली. ही गोष्ट जेव्हा संभाजीराजांना समजली छत्रपतींना, तेव्हा संभाजीराजे कवी कलशाच्या मदतीला आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संगमेश्वर या ठिकाणी या, मी तुम्हाला तिथे भेटतो. तेव्हा मग कवी कलशाने आक्रमण करून या संगमेश्वर ठिकाणी आले. आल्यानंतर त्या सरदेशीच्या वाड्यात दोघांची बैठक झाली. तेव्हा या गणोजी शिर्क्याने काय केलं की छत्रपती संभाजीराजे हे सरदेशीच्या वाड्यात त्याची गुप्त खबर लागली. पण गणोजी शिर्क्यांना येण्यासाठी जो मुघलांच्या सैन्याला या संगमेश्वर ठिकाणी येण्यासाठी रस्ता माहीत नव्हता, येण्यासाठी 2-3 दिवस लागले असते. पण या गणोजी शिर्क्याला या परिसरातली खडा माहिती होती. तो म्हणून चोर वाटेने अशा दऱ्याखोऱ्याच्या डोंगरातून मुकरब खानासोबत रात्री दिवे डोऱ्या लावून आणि चोर वाटेने येऊन संगमेश्वर या ठिकाणी संध्याकाळी अचानक हमला केला आणि यांच्यात खूप मोठी घनघोर लढाई झाली. पण दुर्दैव असं की घोरपडे हे त्यांचे संभाजीराजाचे सरसेनापती होते, ते सुद्धा मारले गेले महाराज म्हणल्याप्रमाणे. आणि उबळक सैन्य संभाजीराजाकडे असल्यामुळे संभाजीराजांना पकडण्यात आलं आणि पकडून घेऊन जाण्यात आलं. आज त्यांना औरंगजेबाने एकच सांगितलं की संभाजीराजे तुम्ही हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे, आणि त्यांना पकडलं, जेरबंद केलं आणि इथून घेऊन गेलं. त्या पुणे जिल्ह्यातल्या तुळापूर या ठिकाणी जिथं भीमा नदीचं त्रिवेणी संगम आहे, त्या ठिकाणी औरंगजेबाने संभाजीराजाची हालहाल करून काय केली, हत्या केली. आणि त्यानंतर या भीमा नदीच्या काठावर संभाजीराजाचे तुकडे फेकण्यात आले. पण वडू बुजुर्ग या ठिकाणी जेव्हा लोकांना समजलं की संभाजीराजाची इथं हत्या झाली आहे, तेव्हा त्यांच्या पूर्ण शरीराचे अवयव लोक जमा करू लागले आणि त्यांची जिथं समाधी म्हणजे इथं पकडलेलं ठिकाण आहे आणि त्याच्यासाठी येऊन तिथे समाधीची ऐवजी त्यांनी काय केलं, त्यांचं दहन केलं. तेच हे आज हे संगमेश्वर ठिकाण म्हणजे सरदेशीचा वाडा म्हणून हे एवढं पवित्र स्थान आहे की या हिंदू सौर्याचा दुसरा छत्रपती या संगमेश्वर ठिकाणी पकडण्यात आला. हे सर्वात मोठी दुःखित घटना आहे. अत्यंत हालाकीचं हाल अपेक्षा करून संभाजीराजांना मारण्यात आलं, म्हणून हे अतिशय पवित्र असं आपल्याला हे ठिकाण मानलं जातं. छत्रपती संभाजी महाराज की एक जय भवानी. HD सर जेव्हा आपल्याला माहिती सांगतात तेव्हा आपण छावापेक्षा जसं बघतो त्याप्रमाणे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय, राहिलं की नाही आता. आणि सर उगा आदरणची माहिती सांगत नाही, तर प्रत्येक नावानिशी इसवी सणानुसार त्यांनी पूर्ण माहिती सांगतात. इतकं छान माहिती सांगितल्याबद्दल HD सरांसाठी एकदा मोठ्याने क्लॅप गो. विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण ही माहिती आता तुम्ही ऐकलात, घरी जाऊन आणखीन पहा. संगमेश्वरचं ते रत्नागिरीच्या खुशीत रचले गाव कसबा देखणं, निसर्गाच्या सौंदर्याला लाभले वरदान लाभले. अलकनंद आणि शास्त्री नदीचा मेळ त्रिवेणी संगमी या जागी भक्तीचा हा खेळ पहा. संगमेश्वर हे संगमेश्वर, दक्षिण काशी हे देवांचे घर. 5 पांडवांच्या हातांची ही अजब किमया थोर, कर्णेश्वराचा घुमट पाहून झुकतो इथल्या माथा. संगमेश्वर हे संगमेश्वर. एका रात्रीत पांडवांनी मंदिर हे उभारले, काया पाषाणावरी नक्षी अजब रूप कोरले. मशिनरी ही फेल जिथे असे हे गोरीब काम, 5 ताटांचे गुड भारी शिव शंभूचे हे धाम. इथेच होता राजवाडा सरदेसा
शंभू राजांचा आजही लाभतो भास शौर्याचा तो इतिहास या मातीतच घडला मराठ्यांचा छावा इथेच शत्रूशी तो नडला संगमेश्वर संगमेश्वर दक्षिण काशी हे देवांचे घर पाच पांडवांच्या हातांची ही अजब किमया थोर कर्णेश्वराचा घुमट पाहून झुकतो इथल्या माथा 5 एकरी जमिनीवर स्मारक आता उभे राहील इतिहास पुन्हा एकदा डोळे भरून जग पाहिल शंभू राजांचा जय जयकार संगमेश्वराचा जय जयकार संगमेश्वराचा जय जयकार भक्तीच्या आणि शौर्याच्या जय घोषात गाणे समाप्त दगा झाला रक्ताचा नात विसरला तो सावधान संगमेश्वरी दगा झाला शिवरायांनी वतनदारी केली होती बंद रयतेच्या कल्याणासाठी लावला होता छंद गणोजी शिर्के मनी धरे वतनाची त्यास मुलखाच्या लालचे पायी विसरला तो श्वास संगमेश्वरचा इतिहास हा आजही साक्ष देतो फितुरीचा तो काळोख पुन्हा पुन्हा आठवतो शिवपुत्राचा स्वाभिमान या मातीतच जागला शत्रूच्या त्या जाळ्यात छावा राजा अडकला रंगजेबाची ही चाल अनशिरक्याचा तो हा चोरवटेने मुघल आले घात झाला त्यारा शंभू राजांना कैद केले दगाबाजीने पहा हिंदवी स्वराज्याचा सूर्य आज झाकला आहा तुळापूरच्या पावन तीरी झाले हाल तोनात धर्म राखिला राजाने ना झुकला मुगला पुढे कधी मात रक्ताचे थेंब थेंब सांडले या धरणीच्या कुशीत शंभू राजे अजरामर प्रत्येक मावळ्याच्या मनात संगमेश्वरचा इतिहास हा आजही साक्ष देतो फितुरीचा तो काळोख पुन्हा पुन्हा आठवतो शिवपुत्राचा स्वाभिमान या मातीतच जागला शत्रूच्या त्या जाळ्यात छावा राजा अडकला इतिहास सांगतो आम्हाला एकीचे महत्व थोर फितुरीचा हा डाग मात्र संगमेश्वरला घोर